जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. गणित बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ सिरीजचा आज व्हिडिओ क्रमांक हा 6 आहे. यापूर्वी आपले 5 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी हे 5 व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी हे व्हिडिओ बघून घ्या. आज आपण प्रकरण 3 सुरू करणार आहोत. लसावी मसावी. लसावी मसावीचा हा भाग क्रमांक 1 असणार आहे. यामध्ये आपण संपूर्ण महत्त्वपूर्ण संकल्पना लसावी मसावीवरती आधारित घेणार आहोत. चला तर मग लगेच या प्रकरणाला सुरुवात करू. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपले रोज संध्याकाळी 7:45 व्हिडिओ येत असतात. चला तर मग लगेच लसावी मसावी या प्रकरणाला सुरुवात करू. बघा, प्रकरण 3 लसावी मसावी. लसावी म्हणजे काय? तर लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम सामायिक विभाज्य. मग मसावी म्हणजे काय? तर महत्तम सामायिक विभाजक. बघा, तुम्ही 2 शब्द ऐकले तिथं. एक आहेत विभाज्य आणि दुसरा शब्द आहेत विभाजक. बरोबर आहे. मग विभाज्य कशाला म्हणतात? तर विभाज्य म्हणतात जर एखाद्या संख्येला ठराविक संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या त्या संख्येची विभाज्य असते. मग उदाहरण घेऊन समजून घेऊ. बघा, 12ला 1, 3, 4ने निशेष भाग जातो, म्हणून 12 ही संख्या विभाज्य आहे. कोणत्या संख्येची विभाज्य आहे मग 12 ही संख्या? तर 12 ही संख्या 1, 2, 3, 4, 6 या संख्यांची काय ही संख्या विभाज्य संख्या आहेत. मग आता विभाजक कशाला म्हणायचं? तर बघा, ज्या संख्याने दिलेल्या संख्येला पूर्ण भाग जातो त्यांना त्या संख्येचे विभाजक म्हणतात. बरोबर. मग बघा, 1, 3, 4 हे 12चे विभाजक आहे. 12चे विभाजक कोणते आहेत मग? तर 12चे विभाजक आहेत 1, 3, 4 आणि 6, 2 हे सगळे काय आहेत? 12चे विभाजक आहेत. मग विभाज्य कोणता आहे? तर हा विभाज्य आहेत. आणि विभाजक कोणते? तर हे. म्हणजे ज्यानं भाग दिला जातो त्याला काय म्हणतात? विभाजक म्हणतात. आणि ज्याला भाग जातो त्याला विभाजक म्हणतात. विभाज्य म्हणतात. काय म्हणतात? विभाज्य म्हणतात. चला मग आता आपण लसावी मसावी तर बघितलं. लसावी कशाला म्हणतात? तर लघुत्तम सामायिक विभाज्याला लसावी असे म्हणतात. मग लसावीचे काही गुणधर्म आहेत, जसे की जोडमूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. जोडमूळ संख्यांचा लसावी किती असतो? तर त्यांच्या गुणाकारा इतका असतो. सहमूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. त्यानंतर 2 क्रमगत समसंख्यांचा लसावी गुणाकाराच्या निम्मा असतो. त्याच्यानंतरचा गुणधर्म आहे 2 क्रमगत विषम संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. हे सर्व गुणधर्म ज्यावेळेसला तुम्ही समोर जाऊन लसावी मसावी काढायला सुरुवात करशाल त्यावेळेसला तुम्हाला हे गुणधर्म कामामध्ये येतील. मग बघा, आपण मसावी तर बघितलं होतं, महत्तम सामायिक विभाजक, याला मसावी म्हणतात. तर मग मसावीचे गुणधर्म काय आहे? तर बघा, जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो, सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो, त्यानंतर 2 क्रमगत संख्यांचा मसावी हा 2 असतो, 2 क्रमगत समसंख्यांचा, कोणत्या? 2 क्रमगत समसंख्यांचा मसावी किती असतो? तर 1 असतो. व 2 क्रमगत विषम संख्यांचा मसावी पण हा 1 असतो. त्यानंतर मूळ संख्यांचा मसावी पण हा 1 असतो. हे ते लक्षात ठेवायचे आहेत. चला तर मग आता लगेच लसावी मसावीवरच्या उदाहरणांना सुरुवात करू. बघा, लसावी मसावीवरचा उदाहरण 1 म्हणजे टाईप क्रमांक 1, पूर्ण संख्यांचा लसावी काढणे. बरोबर. पूर्ण संख्यांचा लसावी काढणे. आपल्याला पहिलं उदाहरण दिलेले आहेत बघा, 7 आणि 13. 7 आणि 13 चा लसावी काढायला सुरुवात करायची. बघा, लसावी काढायला कमीत कमी 2 संख्यांना एका संख्येने भाग जाणं गरजेचं आहे, परंतु या दोनही संख्यांना भाग जात नाही. बरोबर आहे. म्हणून यांचा लसावी, आणि या 2 संख्या कोणत्या आहे? तर ह्या मूळ संख्या आहे. काय दिलेल्या कोणत्या संख्या? या मूळ संख्या आहे. जर दिलेल्या मूळ संख्या असतील तर त्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतका असतो. मूळ संख्यांचा लसावी काय असतो? तर त्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणून 7 गुणिले 13 जर केले आपण तर आपल्याला उत्तर मिळतं 91. म्हणून याचा 13 व 7चा लसावी हा किती आहे? तर 91 असणार आहे. चला मग आता पुढचं उदाहरण बघू. पुढचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 2. पुढचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला संख्या दिलेल्या आहेत बघा, 2, 4, 8, 16 आणि 24. काय संख्या दिलेल्या आहेत? 2, 4, 8, 16 आणि 24. यांचा काय विचारलाय? यांचा लसावी
किती? बरोबर आहे. मग लसावी काढत असताना कमीत कमी 2ला आणि जास्तीत जास्त संख्यांना भाग देणारी संख्या सर्वप्रथम निवडायची. मग सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती? तर 2 आहे म्हणून आपण 2 निवडला. बघा, बे एक बे, बे दुने 4, बे चोक 8, बे आठी 16 आणि बे एक बे, बे दुने 4. बरोबर. पुन्हा मग आता पुन्हा जास्तीत जास्त संख्यांना भाग कोणत्या संख्येने जातो? तर जास्तीत जास्त संख्येला भाग जाणारी संख्या आहे 2च पुन्हा पण. मग 2चा पुन्हा एकदा भाग देऊन घेऊ. हा एक जशाला तसा लिहून घ्या. बे एक बे, बे दुने 4, बे चोक 8, पुन्हा बे सक 12. पुन्हा जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती? तर 2च आहे म्हणून पुन्हा 2 निवडू. बघा, हा एक जशाला तसा, हा एक जशाला तसा. बे एक बे, बे दुने 4 आणि बे त्रिक 6. बरोबर. आता आहे का जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती? नाही. आता फक्त आणि फक्त आपल्याकडे काय 2 उरला आणि 3 उरला. बरोबर आहे. मग आता कमीत कमी 2 संख्याला भाग जाणारी संख्या आपल्याकडे एकही गणितामध्ये राहिलेली नाही. म्हणून हे जे इकडचे असतात यांना म्हणतात सामायिक अवयव. यांना काय म्हणतात? सामायिक अवयव. काय म्हणतात? सामायिक अवयव. आणि हे जे इकडचे असतात खाली उरलेले, बाकी उरलेली, यांना म्हणतात असामायिक अवयव. लसावी काढत असताना सामायिक अवयव आणि असामायिक अवयव सर्वांचा गुणाकार केला जातो. तर बघा, मग बे दुने 4, 4 दुने 8, 8 एक 8, 8 एक 8, 8 एक 8, 8 दुने 16 आणि 16 त्रिक 48. सर्वांचा गुणाकार केला आपण, सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. मग आपल्याला मिळाला त्यांचा लसावी. लसावी किती आहे? तर मग 48. किती लसावी आहेत मग यांचा? 2, 4, 8, 16, 24चा लसावी किती आहे? तर 48 लसावी आहेत. चला मग आता पुढचं उदाहरण बघू. पुढचं उदाहरण आहेत बघा, हे पण मी तुम्हाला एवढं सोडून दाखवतो. बघा, पुढचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 3. उदाहरण क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे तुम्हाला 40, 60 आणि 50 यांचा काढायला सांगितलं आहे लसावी. बरोबर आहे. मग जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती? तर 10. बघा, 10 चोक 40, 10 सक 60, 10 पाचे 50. पुन्हा जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर 2. कोणती आहे? 2. बघा, बे दुने 4, बे त्रिक 6 आणि 5 जशाला तशी येतील. बरोबर आहे. आता भाग जाणारी संख्या आहे 2 संख्यांना भाग जाणारी संख्या नाही. हे झाले 2 सामायिक अवयव आणि हे झाले असामायिक अवयव. सर्वांचा गुणाकार करावा लागणार आहे. बघा, इथून गुणाकाराला सुरुवात करू. 5 त्रिक 15, 15 दुने 30 लिहून घेऊ तिथं. पुन्हा इथं 10 दुने 20 आणि 20 गुणिला 30 किती होतील? तर 600. बघा, इथं दिलेलं आहे तुम्हाला लसावी 600. आता उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडवा आणि कंसामध्ये दिलेलं उत्तर बरोबर येतं की नाही येते चेक करून घ्या. चला आपण आता लसावी मसावीचा टाईप क्रमांक 2 बघू. बघा, टाईप क्रमांक 2, पूर्ण संख्यांचा मसावी काढणे. काय काढणे? पूर्ण संख्यांचा मसावी काढणे. बघा, आता तुम्हाला उदाहरण दिलेले 7 आणि 13चा मसावी काढा. 7 आणि 13चा मसावी काढा. 7 आणि 13 या कोणत्या पाड्यामध्ये संख्या येतात? कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही. ह्या कोणत्या संख्या आहेत? दोन्ही पण मूळ संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत? दोन्ही पण मूळ संख्या आहेत. मूळ संख्या आहेत म्हणून यांचा मसावी 1 असणार आहे. आपण गुणधर्मामध्ये बघितलं होतं की बरोबर आहे, मूळ संख्यांचा मसावी हा किती असतो? 1 असतो. सहमूळ संख्यांचा मसावी पण 1 असतो. जोडमूळ संख्यांचा मसावी पण 1 असतो. इथे लक्षात ठेवायचं आहे. चला मग पुढचं उदाहरण बघू. पुढचं उदाहरण बघा, उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 मध्ये तुम्हाला दिलेले आहेत 2, 4, 8, 16 आणि 24चा मसावी काढायला सांगितलेला आहे. बघा, मसावी काढत असताना सर्वच्या सर्व संख्यांना भाग देणं गरजेचं असतं. बरोबर आहे. मग भाग कोणत्या? सर्वच्या सर्व संख्यांना भाग देणारी संख्या कोणती आहे? तर 2 आहे. बघा, बे एक बे, बे दुने 4, बे चोक 8, बे आठी 16, बे एक बे आणि बे दुने 4. बरोबर आहे. आता सर्वच्या सर्व संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या आहे का? तर नाही आहे. बरोबर आहे. हे बघा, यांना 2 भाग जातोय पण या 1ला 2 भाग जात नाही आणि आपल्याला सर्वच्या सर्व संख्यांना भाग जाणारी संख्या निवडावी लागते. म्हणून आपल्याला यांचा मसावी किती मिळाला? तर 2 मिळाला. आणि मसावीमध्ये फक्त आणि फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार करत असतात आणि सामायिक अवयवांचा गुणाकार इथं सामायिक अवयव किती आहे? 1च आहे. म्हणून याचा मसावी किती आला? तर याचा मसावी 2 आलेला आहे. मग चला उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4
तुम्ही सोडवा आणि कंसामध्ये दिलेलं उत्तर तुमचं बरोबर आलं की नाही आलं स्वतः चेक करून घ्या. चला तोपर्यंत आपण पुढचा टाईप बघू. बघा पुढचा टाईप आहे टाईप क्रमांक 3 दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी काढणे. काय टाईप आहे पुढचा? दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी काढणे. उदाहरण क्रमांक 1 दिलेले आहेत 0.25 0.5 0.3 यांचा लसावी काढा. बरोबर आहे. मग बघा 0.25 0.5 आणि 0.3. बघा जोपर्यंत पॉईंट नंतरच्या संख्या समान होत नाही तोपर्यंत यांचा लसावी आपल्याला काढता येत नाही. सर्वप्रथम पॉईंट नंतरच्या संख्या आपण समान करून घेऊ. बघा पॉईंट नंतर इथं 2 संख्या आहे परंतु इथं पण 1 आहे इथं पण 1 आहे. म्हणून काय करणार आपण पॉईंट नंतर इथं 2 संख्या आहेत जशाला तशा लिहून घेतल्या. बघा इथं पॉईंट नंतर 1 संख्या आहे इथं 1 शून्य द्यायचा म्हणजे आता पॉईंट नंतर झाले 2 अंक आणि इथं पण पॉईंट नंतर झाले 2 अंक. त्याच पद्धतीने इथं पण करायचं 3 आणि आता पॉईंट नंतर पुन्हा 1 अंक देऊन घ्यायचा म्हणजे आता पॉईंट नंतर झाले बरोबर 2-2 अंक. आता काय करायचं आहे दशांश पॉईंट काढून टाकायचं आहे म्हणजे इथं किती होतील इथं होतील 25 इथं किती होतील इथं होतील 50 आणि इथं किती होतील तर इथं होतील 30. आता यांचा काढायचा आहे लसावी. यांचा आपल्या नियमानुसार काय काढायचा आहे लसावी काढायचा आहे. सर्वांना भाग जाणारी संख्या म्हणजे 5. बघा 5 5 25 5 1 5 5 6 30. पुन्हा जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे तर 5 आहेत. कोणती आहे 5 आहे. मग 5 1 5 5 दुने 10 आणि 6 जशाला तसे. बघा त्यानंतर पुन्हा जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे 2. मग हा 1 जशाला तसा येईल काय येईल हा 1 जशाला तसा. पुन्हा बे 1 बे 3 6. बरोबर. आता आपण लसावी काढतोय म्हणून आपण सामायिक आणि असामायिक सर्व अवयवांचा गुणाकार करणार आहोत. बघा मग 3 दुने 6 6 पंच 30 आणि 30 गुणीला 5 जर गेला तर होतोय 150. 30 गुणीला 5 किती होतो तर 150 होतो. आणि आता चेक करायचे सर्वात जास्त पॉईंट कुठे होते तर सर्वात जास्त पॉईंट इथं होते. किती 2 अंक सोडून. म्हणून 2 अंक उजवीकडे सोडून द्यायचे आणि पॉईंट देऊन घ्यायचा. बघा 2 अंक जर उजवीकडे सोडले तर आपण पॉईंट दिला तर उत्तर येतंय 1.50. यालाच तुम्ही म्हणू शकतात 1.5. बरोबर आहे. या दोन्ही किमती कशा आहेत समान आहेत हे इथे लक्षात ठेवायचं आहे. मग आता प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर आपण प्रश्न क्रमांक 2 पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेऊ. चला मग प्रश्न क्रमांक 2 बघू. प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिलेला तुम्हाला 9 0.36 आणि 0.72 चा लसावी काढा. बरोबर. मग आता सगळ्यात पहिले पॉईंट समान करणं गरजेचे आहेत. मग पहिली संख्या अंक काय आहेत आपला 9. दुसरा काय आहेत 0.36. त्यानंतर पुढचा कोणता आहेत तर 0.72. हे झाले अंक. बघा पॉईंट नंतर इथं 2 अंक आहेत इथं पण पॉईंट नंतर 2 अंक आहेत परंतु इथं एकही नाही आहेत. म्हणून काय करायचं इथं पण 9 लिहायचा पॉईंट देऊन घ्यायचा. पॉईंट नंतर 2 अंक आहे म्हणून इथं 2 शून्य देऊन घ्यायची आणि इथं पॉईंट नंतर किती आहे तर 2 अंक लिहून घ्या जशाला तसे. इथं पण पॉईंट नंतर 2 अंक आहे जशाला तसे लिहून घ्या. आणि आता पॉईंट तुम्ही काढू शकता कारण पॉईंट नंतर इथं पण 2 अंक आहे पॉईंट नंतर इथं पण 2 अंक आहे आणि पॉईंट नंतर इथं पण 2 अंक आहेत. बघा पहिली संख्या होईल 900 दुसरी संख्या होईल 36 आणि तिसरी संख्या होईल 72. बरोबर आहे. मग आता यांचा काढायचा लसावी. बघा सर्वांना भाग जाणारी संख्या मोठ्यात मोठी म्हणजे 9. 9 1 9 2 0 जशाला तसे. 9 चौक 36 9 8 72. बरोबर आहे. मग चला पुढचा सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती आहे तर 4 आहे. 4 जर 100ला भाग दिला तर उत्तर किती येतं तर उत्तर येतं 25. किती उत्तर येतं 25 येतं. 4 1 4 4 दुने 8. आता सर्वांना भाग जाणारी संख्या आहे का एखादी नाही. कमीत कमी 2 संख्यांना भाग जाणारी संख्या ती पण नाही आहेत. मग आता काय करायचं जेवढ्या संख्या आपल्याकडे बाकी आहेत तेवढ्या संख्यांचा काय करून घ्यायचा गुणाकार करून घ्यायचा आहे. त्यानंतर सामायिक अवयवांचा गुणाकार केला तर 9 चौक 36 आला आणि हे जे इकडं असामायिक अवयव आहे यांचा गुणाकार केला तर 25 दुने 50 आला. म्हणजे याला 50 करून घेऊ आणि आता आपण याचा गुणाकार करून घेऊ. 5 सक 30 पुन्हा 5 त्रिक 15 16 17 आणि 18.
बरोबर. आणि हा एक शून्य बाकी होता, हा शून्य ठेवून दिला म्हणजे उत्तर आलं आपलं 1800. विचार करा पुन्हा पहिल्या संख्यांचा. बघा इथं 2 नंतर दशांश होते, 2 अंकानंतर काय होते, दशांश होते. जास्तीत जास्त निवडायचे, जास्तीत जास्त 2. बरोबर आहे. म्हणून आपण 2 अंक सोडून काय करणार, इथं पण दशांश देणार, 1 आणि 2. 2 अंक सोडून काय करून घेऊ आपण आता, इथं दशांश दिला म्हणजे आपल्याकडे संख्या बाकी राहिली फक्त 18. म्हणजेच उदाहरण क्रमांक 2चा लसावी किती येत आपला, तर 18 आपला लसावी निघालेला आहे. चला मग आता टाईप क्रमांक 4 बघू. टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4 काय, तर टाईप क्रमांक 4 दशांश अपूर्णांकाचा मसावी काढणे. टाईप क्रमांक 4 काय, दशांश अपूर्णांकाचा मसावी काढणे. जसा आपण लसावी काढला त्याच पद्धतीनं दशांश अपूर्णांक समान करून घ्यायचा आहे. दशांश नंतरचे अंक काय करायचे आहेत, समान करायचे आहेत. बघा 0.25. दुसरी संख्या काय आहेत, तर दुसरी संख्या आहेत 0.5 आणि तिसरी संख्या आहेत 0.3. बरोबर आहेत. मग झाला इथपर्यंत. मग आता पॉईंट समान करून घेऊ. बघा सर्वात जास्त पॉईंट कुठे आहेत, इथं आहेत. पॉईंट नंतर किती अंक आहेत, 2 अंक आहेत. म्हणून 0.25. बघा 0.5 इथं एक शून्य द्यावा लागेल, तेव्हा पॉईंट नंतर 2 संख्या होतील. आणि इथं पण एक शून्य द्यावा लागेल, तेव्हा पॉईंट नंतर 2 संख्या होतील. आता पॉईंट नंतर इथं पण 2 अंक आहेत, पॉईंट नंतर इथं पण 2 अंक आहेत आणि पॉईंट नंतर इथं पण 2 अंक आहेत. समान झाले. आता तुम्ही पॉईंट काढू शकतात. हे होतील 25, हे होतील 50 आणि हे होतील 30. बरोबर. यांना सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती, आता आपण काय काढतोय, मसावी काढतोय. आता सर्वच संख्यांना भाग जाणारी संख्या निवडावी लागेल. मग ती संख्या आपल्याला मिळाली 5. 5 5 25, 5 1 5 आणि 1 0, 5 सक 30. पुन्हा आता सर्वच्या सर्व संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या आहे का, तर एक पण संख्या नाही आहेत. बघा याला 2 न भाग जाऊ शकतो, याला 2 न भाग जाऊ शकतो, परंतु याला 2 न भाग जात नाही. म्हणून फक्त आपला मसावी किती आला, तर मसावी आला आपला 5. बरोबर आहे. मग 5 लिहून घेतला. आता विचार करा दशांश अपूर्णांकाचा जास्तीत जास्त किती अंकानंतरला दशांश आहे, तर 2 अंकानंतर. बरोबर आहे. म्हणून हा झाला 1 अंक, हा झाला 5 1 अंक, हा दिला दुसरा अंक आणि इथं दिला दशांश आणि हा झाला 0. मग 0.05 आपला काय आलेला आहे, मसावी आलेला आहे. मग याच पद्धतीनं आता तुम्ही उदाहरण क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही स्वतः सॉल्व करा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. बघा मी समोर कंसामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. तुम्ही इथे काय करा, ही सर्व उत्तरं चेक करून घ्या आणि उदाहरणे सोडवून बघा. तोपर्यंत आपण पुढचा टाईप बघू. चला पुढचा टाईप आहे टाईप क्रमांक 5. पुढचा टाईप कुठला आहे, टाईप क्रमांक 5. व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी काढणे. व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी काढणे यासाठी एक सूत्र आहे. बघा सूत्र काय आहे, तर लक्षात ठेवा. व्यवहारी अपूर्णांकाचा काय काढायचं आहे आपल्याला, लसावी. लसावी बरोबर अंशाचा काढायचा आहे लसावी आणि छेदाचा काढायचा आहे मसावी. छेदाचा काय काढायचा आहे, मसावी काढायचा आहे. या सूत्रामध्ये संख्या टाकायच्या आहे. बघा आता इथं सांगितल्याप्रमाणे आपल्याला काढायचं आहे काय, लसावी. म्हणून हे जे अंश दिसत आहे या अंशाचा काय काढायचं आहे, तर या अंशाचा काढायचा आहे लसावी. पण मग सगळ्यात पहिले चेक करून घ्या, एखादा अपूर्णांक संक्षिप्त तर होत नाहीये. तर बघा 2 नंबरचा अपूर्णांक जो आहे संक्षिप्त होतोय. संक्षिप्त होत असेल तर त्याला संक्षिप्त करून घ्या. काय करायचं, त्याला संक्षिप्त करून घ्यायचं आहे. मग त्याला संक्षिप्त करून आपण बघा 20/5ला जर आपण संक्षिप्त केलं तर 5 1 5, 5 चोक 20 म्हणजे 4 छेदामध्ये 1 येतो. किती येतो, 4 छेदामध्ये 1 येतो. मग हे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. मग आता तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याकडं जे जे अपूर्णांक आपल्याकडे आहे बघा, याच्या छेदामध्ये आता आपल्या सगळ्यांचे अंश घ्यायचे आणि अंशाचा लसावी काढून घ्यायचा, म्हणजेच आपल्याला आपल्या अपूर्णांकाचा लसावीचा अंश मिळून जाईल. बघा मग यांचा लसावी काढायचा काय काय संख्या, 15 20 आणि 45. सॉरी आता ही 20 राहिलेली नाही, कारण हा संक्षिप्त झालाय. काय झालाय तो आता संक्षिप्त झालेला आहे. त्यामुळे या 20च्या जागेवरती आपल्याला 4 घ्यावा लागेल. काय घ्यावा लागेल, इथं संक्षिप्त केला आपण 4 घ्यावा लागेल. मग आता याचा आपण लसावी काढून घेऊ. बघा जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती यातली, तर मग 15. बरोबर आहे. 2 संख्यांना 15ने भाग जातो म्हणून 15चा निवड केली आपण.
15 एक 15, 4 जशाला तसे 15 त्रिक 45. बरोबर आहे. मग आता सर्वांचा गुणाकार करावा लागणार आहे, कारण आपण लसावी काढतोय. म्हणल्यानंतर बघा 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 15 जर केले तर किती येतो 180. हा मिळाला आपल्याला अंश. हा काय मिळाला आपल्याला अंश मिळालेला आहे. आता आपल्याला छेदाचा काढायचा आहे मसावी. छेदाचा काय काढायचा आहे तर मसावी काढायचा आहे. मग आपल्याकडे छेद काय काय बघा, हे बघा हा 2, छेद किती आहे हा 2, हा याच्या जागेवरती 5 एक 5 5 चोक 20 म्हणजे हा 1 असणार आहे. मग हा 1 लिहिला आणि हा 4. यांना सर्वांना भाग जाणारी एखादी संख्या आहे का, कारण आपल्याला मसावी काढायचा आहे. बरोबर, यांना सर्वांना भाग जाणारी एक पण संख्या नाही, म्हणून याचा मसावी किती आला तर 1 आला. आणि छेदामध्ये 1 असेल तर आपण लिहत नसतो, म्हणून यांचा मसावी किती आला तर 180 आला. या पूर्ण अपूर्णांकांचा मसावी किती आलेला आहे तर 180 मसावी आलेला आहेत. चला उदाहरण क्रमांक 2 सोडवू. उदाहरण क्रमांक 2 सोडवू. बघा यांना काय सांगितलं आपल्याला, 7 छेदामध्ये 5, 12 छेदात 25 आणि 3 छेदामध्ये 4 यांचा मसावी काढा. बरोबर आहे, यांचा मसावी काढायला सांगितलेला आहे. तर मग आपल्याला अंशाचा काय काढावं लागेल, लसावी काढावं लागेल. काय काढायला सांगितलं आहे लसावी, लसावी काढायला सांगितलं आहे. मग अंशाचा काय काढावं लागेल, सर्व अंशांचा लसावी काढायचा आहे. मग सर्व अंश घेऊन टाका. बघा 7 त्याच्यानंतर 12 आणि 4 हे घेतले आपण सर्व अपूर्णांकांचे अंश. बघा जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे तर मग 4 आहे. 4नं या 2ला भाग जातो, या 2 संख्यांना भाग जातो. मग देऊन घ्या 7 एक 7, 4 त्रिक 12 आणि 4 एक 4. आता सगळ्यांचा गुणाकार करून घ्या. 7 त्रिक 21, 21 चोक 84. अंश किती मिळाला तर 84 मिळाला. आता छेदातील संख्या बघू काय काय तर छेदातील संख्या आहेत बघा आपल्याकडं 5. छेदातील संख्या कोणत्या आहे 5, 25 आणि 3. 5, 25 आणि 3 या छेदातील संख्या आहेत. यांना सर्वांना भाग जाणारी एखादी संख्या आहेत का, एक पण नाही. आणि यांचा काढायचा काय आपल्याला, यांचा काढायचा आहेत मसावी. काय काढायचं आहे त्यांचा मसावी काढायचा आहे. परंतु एकही संख्या यांना सर्वांना भाग जाणारी नसल्यामुळं याचा मसावी किती येणार आहे तर 1 मसावी येणार आहे. म्हणून यांचा लसावी किती आला तर 84. किती आला 84 आलेला आहेत. आता हे सर्व उदाहरणं तुम्हाला जर समजले असतील तर उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडवा. आणि तोपर्यंत आपण उदाहरण समोरचा टाईप बघू. समोरचा टाईप आहेत बघा, टाईप क्रमांक 6, व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी काढणे. आता काय आहेत व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी काढणे, तर बघा व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी काढणे याचं सूत्र काय आहे तर बघा मसावी बरोबर अंशाचा मसावी. आता अंशात काय काढायचं आहे, अंशाचा मसावी छेदाचा लसावी. छेदाचा काय काढायचा आहे लसावी काढायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करा संख्या टाकून उदाहरणे सोडवून बघा. आता मी उदाहरण क्रमांक 1 तुम्हाला सोडून दाखवितो, बाकी सर्व उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवा. बघा सर्वांचे अंश घेऊन टाकायचे. अंशांचा काढायचा आहे आपल्याला मसावी. बरोबर आहे, मग अंश किती आहेत 15, 20 आणि 45. बरोबर, सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती तर 5. मग 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 9 45. पुन्हा सर्वांना भाग जाणारी एखादी संख्या आहे गणितामध्ये नाही. मग आपला मसावी काय आला 5 आला. म्हणून हा मिळाला आपल्याला अंश. आपल्याला हा काय मिळाला अंश मिळाला. आता आपल्याला काढायचा आहे छेद. छेदाचा काय काढायला सांगितलंय तर लसावी काढायला सांगितलंय. छेदाचा काय काढायला सांगितलंय लसावी काढायला सांगितलंय. मग छेदातील संख्या कोणकोणत्या आहे तर छेदातील संख्या आहे 2, 3 आणि 4. बरोबर आहे, यांचा काढायचा आहे लसावी. लसावी काढता असताना कमीत कमी 2 संख्याला भाग जाणारी संख्या निवडायची, सर्वांना जात नसेल तर. मग 2ला जातोय 2, म्हणून बे 1 बे 3 जशाला तसे, बे 2 4. आता सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करून घ्या. बघा बे त्रिक 6 आणि 6 2 12. आपला लसावी आला 12 आणि याच्या छेदामध्ये आपण लिहून घेतला 12. बघा मग आता पूर्ण या सर्व अपूर्णांकांचा मसावी आलेला आहे 5 छेदामध्ये 12. किती आला 5 छेदामध्ये 12. आता उदाहरण क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही स्वतः सॉल्व करा. आणि हे समोर कंसामध्ये जी उत्तरं दिलेली आहेत ते तुमची येता की नाही येता स्वतः चेक करा. तोपर्यंत आपण पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप आहेत बघा टाईप क्रमांक 7.
पुढचा टाईप कोणता आहे? टाईप क्रमांक 7. आता आपल्या शाब्दिक प्रश्नांना सुरुवात झालेली आहे. बघा प्रश्न क्रमांक 1. कोणत्या लहानात लहान संख्येस 16, 24, 30 आणि 36 ने पूर्ण भाग जातो? बरोबर आहे. कोणत्या लहानात लहान संख्येला 16, 24 आणि 30 आणि 36 ने पूर्ण भाग जातो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा ज्या ठिकाणी लहानात लहान शब्द येईल, बरोबर आहे, कमीत कमी शब्द येईल, तर त्या ठिकाणी दिलेल्या संख्यांचा लसावी काढून घ्यायचा आहे. दिलेल्या संख्यांचा काय काढायचा आहे? लसावी काढायचा आहे. म्हणजे तो आलेला लसावी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा मग आता काय काय संख्या आहेत आपल्या, तर संख्याची मांडणी करून घेऊ. संख्यांची मांडणी 16, 24, 30 आणि 36. बरोबर. यांना सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर 4 आहे. बघा 4 चोक 16, 4 सक 24, सॉरी सर्वांना 4ने भाग जात नाही. तर सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती? तर 2 आहेत. कोणती सर्वांना भाग जाणारी संख्या? 2 आहेत. मग आपण 2 घेऊ. बघा बे 8 16, बे 1 बे, बे 2 4, 30ला भाग दिला तर होतील 15 आणि 36ला भाग दिला तर होतील 18. पुन्हा सर्वांना भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर सर्वांना भाग जाणारी संख्या कोणतीच नाही. मग जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर 3 आहेत. म्हणून आपण 3ची निवड करू. बघा 3 8 जशाला तसे येतील. 3 चोक 12, 3 पाचे 15, 3 सक 18. बरोबर आहे. आता जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या आहे 2. कोणती आहेत? 2. म्हणून आपण 2ची निवड करू. बघा बे चोक 8, बे 2 4, 5 जशाला तसे, बे 3 6. पुन्हा जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर 2 आहेत. मग बघा बे 2 4, बे 1 बे, 5 3. आता भाग जातोय का? आता भाग जात नाही. मग आता काय करायचे? सामायिक अवयवांचा गुणाकार करून घ्या. हे बघा हे सामायिक अवयव आहेत. बे 2 4, 4 3 12 आणि 12 2 24. सामायिक अवयवांचा गुणाकार किती झाला? 24. आता असामायिक अवयवांचा गुणाकार करा. बघा 3 पाचे 15, 15 2 30, 3 पाचे 15, 15 2 30. याला गुणाकारामध्ये ठेवायचे ते 30. बरोबर. आणि 24 1 24 आणि 24 त्रिक किती? तर 72. 24 त्रिक किती होतात? 72. आणि 1 0. म्हणजेच बघा 16, 24 आणि 30 36 ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे? तर 720 आहे. कोणती संख्या आहे? 720 आहे. बरोबर आहेत. चला मग आता पुढची उदाहरणे तुम्ही सोडून घ्या. उदाहरण क्रमांक 3, उदाहरण क्रमांक 4, सॉरी उदाहरण क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही स्वतः सोडवा आणि चेक करून बघा की कंसामध्ये खाली दिलेली उत्तरं तुमची बरोबर येतात की नाही येतात. सर्वांचा लसावीच काढणं आहेत. सर्वांचा काय काढणं आहेत? लसावी काढणं आहे. उदाहरणं एकदम सोपी आहेत. गणित शिकण्यापेक्षा प्रॅक्टिसला जास्त महत्त्व द्या, कारण गणित प्रॅक्टिसवरती शिकल्या जातं. मग आता पुढचा प्रकार बघू आपण. टाईप क्रमांक 8. बाकी उरणारी उदाहरणे. काय पाहिजे आता? बाकी उरणारी उदाहरणे. बघा प्रश्न क्रमांक 1. 20, 15, 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 5 उरेल? बरोबर आहे. मग लहानात लहान शब्द आलाय नाही तर म्हणून काय काढून घ्यायचं? यांचा लसावी काढायचा आहे. काय काढायचं आहे? लसावी काढायचं आहेत. म्हणजे 20, 15 आणि 12 यांचा काढायचा आहे लसावी. मग जास्तीत जास्त संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे तिथं? 5. सर्वांना तर जात नाही, पण 2ला जातो 5ने. 2 संख्यांना बघा या दोन्हींना जातो. मग देऊन घेऊ. 5 चोक 20, 5 त्रिक 15 आणि 12 जशाला तसे. जिला भाग जात नाही ती संख्या जशाला तशी लिहिली जाते. बघा पुढं 4 भाग देऊन घेऊ. आता 4 1 4, 3 जशाला तसे. पुन्हा 4 त्रिक 12, पुन्हा 3चा भाग जातोय. हा 1, 3 1 3, 3 1 3. आता असामायिक अवयव सर्व एकच उरला आहेत. मग बघा 3 चोक 12 आणि 12 पंच 60. बरोबर. यांचा लसावी किती आला? 60 आला. पण बाकी 5 उरायला पाहिजे म्हणून याच्यामध्ये हे 5 बाकी प्लस करून टाकायचे. मग आपल्याला ती संख्या मिळते 65. बरोबर आहे. मग 65ला भाग दिल्यानंतर या सर्व संख्यांनी प्रत्येक वेळेस बाकी किती उरेल? तर 5 उरेल. किती उरेल बाकी? तर 5 उरेल.
मग आता याच पद्धतीनं तुम्ही उदाहरण क्रमांक 2, उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 व्यवस्थित सोडवून घ्या आणि समोर दिलेले हे कंसामध्ये त्यांची उत्तरं दिलेली आहेत मी, ती येतात की नाही येतात स्वतः चेक करा आणि आपली शिकवण्याची पद्धत कशी आहे कमेंट बॉक्समध्ये मला एकदा नक्की सांगा. चला तर मग आपण पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप आहेत बघा, टाईप क्रमांक 9, वजाबाकी आधारित उदाहरणे. आता काय वजाबाकी आधारित उदाहरणे बघा. प्रश्न आहेत आपला क्रमांक 1, 103 मधून किती वजा करावे म्हणजे 4 2 आणि 5 ने भागल्यास बाकी 2 उरेल. बरोबर आहे. किती वजा करावे म्हणजे बाकी किती उरल तर 2 उरल. सर्वप्रथम या 103 मधून ही बाकी वजा करून घ्यायची. काय करायचं आहे सर्वप्रथम या 103 मधून बाकी वजा करून घ्यायची. म्हणजे 103 वजा 2 म्हणजे बाकी उरते आपली 101. बाकी काय उरते आपली 101 बाकी उरते. बघा मग भाग द्यावा म्हणजे यांनी सर्वांनी भाग द्यायचा आहे तर मग आपल्याला ती संख्या शोधायची ना लहानात लहान. तर मग यांचा काढायचा लसावी. यांचा काय काढायचा आहे लसावी काढून घ्यायचा. बघा 4 2 आणि 5 यांचा काढायचा आहे लसावी. लसावी काढून घ्या. भाग जाणारी संख्या आहे 2, बे 2 4, बे 1 बे आणि हे 5 जशाला तसे. आता भाग जात नाही म्हणून 5 2 10, 10 2 20. लसावी किती आला 20. आता या लसावीनं या 101 ला भागून टाका. या लसावीनं काय करायचे 101 ला भागायचं आहे. बघा या लसावीनं जर आपण 101 ला भागलं 20 1 20, 20 5 100 बाकी उरतो 1. मग किती वजा करावं लागल तर हा 1 उरलेला बाकी वजा करावा लागल. तेव्हा 4 2 आणि 5 ने भागल्यास बाकी 2 उरेल. आले लक्षामध्ये. 103 मधून किती वजा करावं लागल तर 1 वजा करावं लागेल. तेव्हा बाकी किती उरेल मग तर 2 उरेल. चला नेक्स्ट प्रश्न बघू आता आपण. नेक्स्ट प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2. थोडंसं मिटवून घेतो म्हणजे आपल्याला जागा होईल व्यवस्थित. बघा प्रश्न क्रमांक 2, 245 मधून किती वजा करावे म्हणजे 12 15 आणि 24 ने भागल्यास बाकी 3 उरेल. बरोबर आहे. मग पहिल्या उदाहरणाप्रमाणे सर्वप्रथम बाकी यामधून वजा करून घ्या. म्हणजेच 245 मधून बाकी वजा करून घेतली तर आपल्याकडं उदाहरणामध्ये बाकी किती उरतात मग तर आपल्याकडं बाकी उरतात बघा 242. किती बाकी उरतात 242. मग यांचा सगळ्यांचा लसावी काढायचा. 12 15 आणि 24 यांचा काढायचा आहे लसावी. सर्वांना भाग जाणारी संख्या आहे 3, 3 चौक 12, 3 5 15, 3 8 24. बघा 4 4 1 4, 5 4 2 8. बघा आता त्यानंतर सामायिक अवयव आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा कारण आपण काढतो आहेत लसावी. बघा बे 5 10, 10 1 10, 10 चौक 40 आणि 40 त्रिक 120. 40 त्रिक किती 120 आणि 120 न जर आपण 242 ला भागलं तर बघा 120 दुने 240 होतात. बाकी किती उरला 240. हे 242 म्हणजे बाकी उरला 2. म्हणजे किती वजा करावं लागेल मग 2 वजा करावं लागेल. म्हणजे 2 वजा केला म्हणजे 245 मधून 2 वजा केला म्हणजे 12 15 आणि 24 ने भागल्यास आपल्याला बाकी किती उरल मग तर 3 उरल. बघा हा टाईप तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर उदाहरण क्रमांक 3, उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सोडवा आणि हे कंसामध्ये दिलेली उत्तरे तुमची बरोबर येत आहे की नाही येत आहे हे चेक करून घ्या. तोपर्यंत आपण पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप आहे टाईप क्रमांक 10. पुढचा टाईप कोणता आहे टाईप क्रमांक 10. टाईप क्रमांक 10 आहेत बैजिक राशींचा लसावी काढणे. बैजिक राशींचा काय करणे लसावी काढणे. बघा नियम घातांकित संख्या व मोठी घातांकित संख्या व असामायिक अवयवांचा गुणाकार करावा. मोठी घातांकित संख्या व असामायिक अवयवांचा गुणाकार करावा. तुम्हाला माहिती आहे आपण ज्या वेळेसला लसावी काढतो त्यावेळेसला आपण कोणकोणत्या अवयवांचा गुणाकार करतो तर बघा सामायिक अवयव, सामायिक अवयव आणि असामायिक अवयव दोघांचा पण आपण काय करत असतो गुणाकार करत असतो. सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे काय असतो तर लसावी असतो. मग इथं पण तेच करायचं आहे.
बरोबर लसावी असतो. तर बघा, पण इथं घातांकित संख्या असेल तर मोठी घातांकित संख्या घ्यायची. बघा, पहिली संख्या इथं एक्सचा तिसरा घात आहे आणि इथं एक्सचा चौथा घात आहे, म्हणून दोघांपैकी आपण मोठी घातांकित संख्या घेणार. म्हणजे ती कोणती, तर एक्सचा चौथा घात. बरोबर. आणि समोर काय करणार, गुणाकाराचं चिन्ह देणार. गुणाकाराचं चिन्ह दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, पुन्हा वाय वाय सामायिक आहे, मग या दोघांपैकी एक वाय घेणार. हा एक वाय घेतला. त्याच्यानंतर यम यम, पण घातांकित संख्या मोठी घ्यायची तर आपल्याला, म्हणून आपण यमचा तिसरा घात घेणार गुणाकारामध्ये, यमचा तिसरा घात. आणि त्याच्यानंतर के हा असामायिक अवयव आहे आणि लसावी काढताना आपण असामायिक अवयव पण घेतो, मग गुणाकारामध्ये आपण घेतला के. आणि यांचा सर्वांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला माहिती आहे, मग आपण जे चल आहे ते या पद्धतीनं लिहित असतो, एक्सचा चौथा घात वाय यमचा तिसरा घात के. बरोबर, हा झाला यांचा गुणाकार. बरोबर, हा झाला तुमचा या बैजिक राशीचा लसावी. हा काय झाला तुमचा या बैजिक राशीचा लसावी झालेला आहे. समजलं असेल व्यवस्थित तुम्हाला, तर मी पुन्हा उदाहरण क्रमांक 2 व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो. चला उदाहरण क्रमांक 2 बघू. बघा, लसावी काढायचा आहे म्हणल्यानंतर आपल्याला नियम सांगतोय मोठी घातांकित संख्या घ्या. बघा, एक्सचा तिसरा घात आणि इथं एक्सचा चौथा घात आहे, म्हणून आपण एक्सचा चौथा घात घेणार. बरोबर, डायरेक्ट गुणाकाराचाच लिहितोय आता. बघा, त्याच्यानंतर वाय दिलेला आहे, वायचा पाचवा घात दिला इथं, म्हणून आपण वायचा पाचवा घात घेणार. वायचा पाचवा घात. आणि असामायिक अवयव काय आलेला इथं, के, म्हणून के जशाला तसा लिहून घेतला. बघा, उत्तर आलं आपलं एक्सचा चौथा घात वायचा पाचवा घात आणि के. बरोबर, मग हे बघा इथं दिलेलं आहे उत्तर. आता त्याचप्रमाणे तुम्ही उदाहरण क्रमांक 3 सोडून बघा आणि तुम्हाला जमतंय की नाही जमतंय मला एकदा व्यवस्थित सांगा. चला तोपर्यंत आपण पुढचा प्रकार बघू. आता पुढचा टाईप आहे बघा आपला बैजिक राशीचा मसावी काढणे. बैजिक राशीचा मसावी काढणे. तर बघा, नियम काय सांगतोय आपल्याला, लहान घातांकाचे सामायिक अवयव घ्या. लहान घातांकाचे सामायिक अवयव घ्या आणि जे सामायिक अवयव नाहीत ते सोडून द्या. आता लसावी काढत असताना आपण सर्वचे सर्व अवयव घेत असतो, सामायिक आणि असामायिक, पण मसावी काढत असताना आपण कोणत्या अवयवांचा गुणाकार करतो फक्त, तर आपण फक्त सामायिक अवयवाचा गुणाकार करतो. कोणत्या अवयवाचा, सामायिक अवयवाचा गुणाकार करत असतो. पण इथं सामायिक अवयव पण कोणता घ्यायचा आहे, ज्याचा घातांक लहान आहे तो. कोणता घ्यायचा, ज्याचा घातांक लहान आहे तो. बघा, सामायिक अवयवामध्ये इथं एक्स वर्ग आणि एक्स हे दोन्ही एक्स एक्स सामायिक आहे, म्हणून आपण कोणता निवडणार, लहाना घेणार, म्हणजे फक्त एक्स घेणार. आणि इकडं वाय वर्ग आणि इकडं वायचा चौथा घात आहे, म्हणून आपण इकडं लहाना घेणार, ज्याचा घात लहान आहे तो घेणार, म्हणजे वाय वर्ग घेणार. आणि आपण असामायिक अवयव याच्यामध्ये दिलेलाच नाही आहे, त्याच्यामुळे तो घेण्याचं कामच नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग, एक्स वाय वर्ग. एक्स वाय वर्ग हा काय झाला, याचा मसावी झाला. काय झाला, एक्स वाय वर्ग हा याचा मसावी झालेला आहे. बघा उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, एक्सचा तिसरा घात वायचा तिसरा घात यम आणि के एक्स वायचा चौथा घात मसावी काढायला सांगितलेलं आहेत. नियमाप्रमाणे आपण लहान घातांक घेणार सामायिक अवयवामधला. बघा, इथे एक्सचा तिसरा घात आहे, इथं नुसता एक्स आहे, म्हणून सामायिक अवयवामधून आपण फक्त एक्स घेतला. बरोबर, इथं वायचा तिसरा घात आहे, इथं वायचा चौथा घात आहे, म्हणून आपण ज्याचा घात लहान आहे तो घेणार, म्हणजे वायचा तिसरा घात घेतला. आता त्याच्यानंतर असामायिक अवयव कोण कोण, इथं यम आणि के, आपण हे दोन्हीही घेणार नाही, कारण आपण मसावी काढत आहे. मसावी काढताना आपण असामायिक अवयव घेत नाही, म्हणजे एक्स वायचा तिसरा घात हा याचा मसावी आलेला आहे. मग आता उदाहरण क्रमांक 3 तुम्ही सोडवा आणि उत्तर बघा कंसामध्ये दिलेलं तुमच्याकडून येत आहे का. तोपर्यंत आपण पुढचा प्रकार बघू. बघा, पुढचा आहे टाईप क्रमांक 12. पुढचा कोणता आहे, टाईप क्रमांक 12. टाईप क्रमांक 12 काय, संख्या लसावी आणि मसावी यांचा संबंध. बघा, आता एक सूत्र दिलेले आहे तुम्हाला इथं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या लसावी गुणिले मसावी. या सर्व घटक आपल्याला इथं महत्त्वाचे आहे. बरोबर आहे, या घटकानुसार आपण काय काढू शकतो, तर यापैकी कोणतीही एक घटक मिसिंग असला तर तो आपण त्यानुसार काढू शकतो. बघा, खाली तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे, 15 व 80चा लसावी 240 आहे, तर मसावी किती. आता इथं मसावी दिला आहे का, तर दिलेला नाही, तर आपल्याला मसावी काढायला सांगितलेला
आहेत. मग आता आपण काय करणार, या सूत्रामध्ये संख्या टाकणार. पहिली संख्या 15 गुणिले दुसरी संख्या 80 बरोबर लसावी दिलेला आहे 240 आणि मसावी आपल्याला माहिती आहेत का, मसावी आपल्याला माहिती नाही म्हणून मसावी घेतला आपण x. मसावी काय घेतला आपण, तर मसावी घेतला आपण x. बरोबर आहे. मग गुणाकारामध्ये ठेवायचं आहे तिथं x. गुणाकारामध्ये काय ठेवायचं आहे, x ठेवायचा आहेत आणि यांची क्रिया करून घ्यायची आहेत. 15 गुणिला 80 भागीला 240 बरोबर x. बरोबर. हा इकडं गुणाकारामध्ये होता, जर तो डाव्या साईडला आला तर तो ॲटोमॅटिक भागाकारामध्ये येईल. 80 वरचा एक शून्य राहिला, देऊन घेऊ. बघा हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल. 8 1 8, 8 त्रिक 24, 3 1 3, 3 5 15, मग 5 बरोबर x. आणि एक्सची किंमत काय घेतली, एक्स कशाला मानलं होतं आपण, तर मसावीला मानलं होतं आणि मग एक्सची किंमत काय आली, 5 आली. म्हणजे आपला मसावी किती असणार आहे, 5 असणार आहे. इथं दिला होता बघा कंसामध्ये, तुम्हाला समोर दिलेला आहे. त्यानंतर आता उदाहरण क्रमांक 2 आपण पुन्हा सोडवून बघू. आता डायरेक्ट पटकन सूत्रामध्ये मी काय करतो, संख्या टाकतो. बघा 63 गुणिला 36 बरोबर 252 गुणिला x. मसावी माहीत नाही म्हणून x घेतला. बघा 63 गुणिला 36 भागीला 252 बरोबर x. बरोबर आहे. मग आता यांची क्रिया करून घेऊ. बघा 9 1 9, 9 दुने 18, बाकी उरला 7, 9 8 72 आणि 9 चोक 36, 4 1 4, 4 7 28, 7 1 7, 7 9 63. मग 9 बरोबर काय आला, x. x बरोबर काय आला, तर 9 आला आणि x मानला होता आपण मसावी, म्हणजे आपला मसावी किती असणार आहे मग, तर 9 असणार आहे. उदाहरण क्रमांक 2चं उत्तर. मग उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही स्वतः सोडवा आणि कंसामध्ये दिलेलं उत्तर येत आहे की नाही येत आहे चेक करून घ्या. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. चला तर मग लगेच आपण पुढचा प्रश्न सोडवू. बघा पुढचा टाईप येत आपला टाईप क्रमांक 13, एक्सची किंमत काढणे. हा टाईप प्रत्येक एक्झामला जवळपास 100% विचारला जातो, त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण टाईप आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवा. बघा सूत्र तेच वापरायचे आहेत आपल्याला, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. बरोबर आहे. मग बघा उदाहरण क्रमांक 1, दोन संख्या 12x व 14x असून त्यांचा मसावी 8 आहे, लसावी 336 आहे, तर x बरोबर किती. बरोबर आहे. मग आता पहिली संख्या काय सांगितली तुम्हाला, 12x सांगितली, लिहून घ्या. गुणिले दुसरी संख्या काय सांगितली, 14x सांगितली, ती पण लिहून घ्या. आणि इथं लसावी आणि मसावी दोन्ही पण दिलेलं आहेत. बघा लसावी दिलेलं आहे तुम्हाला गुणाकारामध्ये, भागाकारा बरोबरमध्ये घ्या. लसावी बरोबर किती आहे, 336 गुणिला 8 मसावी. बरोबर. मग आता यांची क्रिया करून घ्यायची. बघा सर्वप्रथम काय करा, चलाचा गुणाकार करून घ्या. x गुणिला x किती झाला, तर झाला x वर्ग बरोबर 3 3 6 गुणिला 8. हे दोघं एक्सला इकडं गुणाकारासोबत आहे. जर तुम्ही त्याला या साईडला नेले तर ते दोघं यांना भागाकारामध्ये जातील, म्हणजे 12 गुणिला 14. 12 गुणिला किती होतील, तर 14 होतील. बघा 4 दुने 8, 4 त्रिक 12, 3 1 3, 3 1 3, 3 1 3, 3 दुने 6, म्हणजे तुमच्याकडे काय उरलं, 112 गुणिला 2 छेदामध्ये 14. छेदामध्ये किती, 14. बे 1 बे, बे 7 14, पुन्हा 7 1 7, 7 1 7, बाकी उरला 4, 7 सकून 42. म्हणजे तुम्हाला x बरोबर किती मिळाला, x वर्ग x वर्ग आहे तिकडे समोर, बाकी आपला अजून x वर्ग बरोबर किती आहे, तर 16. तर मग x बरोबर किती, तर xचा याचा घ्यायचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ किती आहे, तर 4. मग x बरोबर किती, तर 4. x ची किंमत किती मिळाली, मग 4 मिळाली आहे आणि इथं समोर तुम्हाला दिलेली होती. आता हा प्रश्न पण तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर पुन्हा मी प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. प्रश्न क्रमांक 3 तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. चला मग मी बघतोय प्रश्न क्रमांक 2. दोन संख्या 4x व 10x असून त्यांचा मसावी 12 व लसावी 120 आहे, तर
एक्स बरोबर किती. बरोबर आहे. मग आता लगेच मी संख्या जी आहे सूत्रामध्ये टाकून घेतो. बघा 6x गुणिला 8x बरोबर 14 गुणिले 6x गुणिले मी खालचं उदाहरण घेतलं आहे. आपल्याला उदाहरण क्रमांक 2 पाहिजे आहेत. उदाहरण क्रमांक 2 बघू आपण. मी खालचं उदाहरण लिहित होतो. बघा 4x गुणिला 10x बरोबर 12 गुणिला 120 बरोबर. तर मग सगळ्यात पहिले यांचा गुणाकार x किती तर x वर्ग बरोबर 12 गुणिला 120. यांना दोघांना छेदात घेऊन टाका इकडं. 4 गुणिला 10 बघा 10 एक 10. हा इथं एक शून्य कॅन्सल होऊन जाईल. हा इथं 10वरचा शून्य कॅन्सल झाला म्हणजे 10 आपण भागून टाकले. हा शून्य कॅन्सल झाला. 4 एक 4 4 त्रिक 12 आणि 12 त्रिक 36. एक्स वर्ग बरोबर किती आला तर एक्स वर्ग बरोबर किती आला तर 36 आला. तर एक्स बरोबर किती होईल तर याचं वर्गमूळ घ्यायचं. याचं वर्गमूळ म्हणजे 6. तर एक्सची किंमत किती मिळाली मग तुम्हाला तर 6 मिळालेली आहेत. बघा इथं दिलेली आहेत. आता प्रश्न क्रमांक 3 तुम्ही स्वतः सोडवा. आणि आजचा 13 टाईप आपले इथंच संपलेले आहेत. बाकीचे जे आहेत अजून या प्रकरणावरती जवळपास 13पेक्षा जास्त टाईप आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर मग आपण इथंच थांबू. कोण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओ सिरीजवरती प्रतिक्रिया नक्की द्या. आणि तुम्हाला जर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे असेल तर बघा इथं तुम्हाला वरती टेलिग्राम चॅनलचं नाव दिसतंय. इथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईनही होऊ शकता. चला तर मग लगेच आपल्या टेलिग्रामला जॉईन होऊन जा. धन्यवाद.